अगं बंडे, नळीशी मी बोलले या विषयावर. हो, ती येते म्हणाली आहे मला. हो हो, अगं सगळे मिळून जाऊया अष्टविनायकला. काय माहितीये का, अगं तुझा भाऊ एवढं म्हणतोय. जरा थांब ना, मी बोलते ना बंडीशी. मग काय मला बोलायचंय. काय मला बोलायचंय, जरा थांब. हा नाही, बरं बरं, मी तुला फोन करते थोड्या वेळाने. हो 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 हो. काय अगं नानी, कशाला तिला काही सांगतेस? ते अष्टविनायकचं फार अगं डळमळीत आहे अगं. म्हणजे काय? म्हणजे झालंय असं की मालू आहे ना, तिच्या घरच्यांनी त्यांच्या देवीला नवस केलाय. बर. आता तो नवस फिटल्याशिवाय आपण दुसऱ्या देवीला जाऊ शकणार नाही म्हणे. कोण म्हणे? मी म्हणे. तू का म्हणे? तू का म्हणे नाही, मी म्हणे. काय? अगं असं ज्योतिषी मला म्हणे, ते मी तुला म्हणे. असं होय? ठीक आहे, मग त्यांचा नवस फिटू दे, मग जाऊ आपण. एवढा सोपा नाही तो. अगं खरंच, म्हणजे कसं आहे, त्यांच्या देवीला त्यांची मुलगी आणि जावई म्हणजे मी असं दोघांनी जायचं, खण नारळाने ओटी भरायची. नाही का ग मालू? मग साडी द्यावी लागते ना ग मालू? साडी. हो हो, जरीची साडी. जरीची. कुठलं देवस्थान? महाबळेश्वर च्या जवळ आहे. बंडी. बंडू. बिंडा. बोंडी. 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 कधी ऐकलं नाही मी हे गाव. तू कुठे फिरलीस इतकी? म्हणजे तुला जगाची काय माहिती आहे? जागृत देवस्थान आहे म्हणे. असं होय? कुठली देवी? बोंडी नावाचं गाव म्हटल्यावर देवी सुद्धा बोंडीच असणार ना ग. काय झालं, एकदा विष्णू आणि लक्ष्मी दोघे पृथ्वी तलावर आले विहारासाठी. बर. आणि मग लक्ष्मी म्हणाली, फारच सुंदर आहे बोंडी गाव, मी राहते इकडेच, तुम्ही जा, म्हणजे वैकुंठाला. असं होय? आणि मग लक्ष्मी राहिली त्या गावात, म्हणून तिथं झाली ती बोंडी आई. आणि त्या बोंडी आईचं मंदिर सुद्धा आहे, नाही का ग? बरीच माहिती आहे तुला त्यांच्या देवस्थानाची. आपलं कुलदैवत कुठलं आहे हे नसेल माहिती तुला. आपण गेलो होतो ना, माहिती आहे मला. मग ठीक आहे, आपण सगळेच जाऊया. चालेल, सगळे जाऊ. मालूचे आई वडील सुद्धा येणार आहेत, सगळे येणार आहेत. चल ना, चल. जा तुम्हीच, माझी कशाला मध्येच लुडबुड उगाच. अहो अगदी तसं काही नाहीये, चला की तुम्ही. काय करायचंय? नको, इथं कोणी पै पाहुणा आला तर. आता कोण येणार आहेत आपल्याकडे पाहुणे? चला की. नाही नको. अहो चला जरा. सारखं चला चला करू नको ग, मनावर घ्यायची. दिली का परवानगी जावई बापूंनी? हा काय झालंय माहितीये का, माली आहे ना, या घरच्या लोकांनी काहीतरी नवस बोललेत. माहिती आहेत ना तुला ती माणसं कशी आहेत ती. हो ना. नाही ना, मग ते नवस फेडल्याशिवाय नाही जाता यायचं आपल्याला. काय करूया मग? जाऊ दे, मरू दे. मग मी तुला कळवते नंतर फोन करून. हो, कसे आहेत बाकीचे सगळे? बरे आहेत ना? बरं बरं. काही नाही, हे सगळं माझा मंगळवारचा उपास तुटला म्हणून झालंय. अगं नाही, अगं तसं नाही आहे मालू. गणराया, मला माफ कर रे, माझंच चुकलं. पण पती देव असतो असं आईने लहानपणी शिकवलं होतं, म्हणून ऐकलं यांचं आणि मोडला माझा उपास. पण तू कोपू नकोस रे बाबा, मला माफ कर. अगं तुझ्याकडे नाही तर कुणाकडे बघू रे मी. मी ना संकष्टी निर्जळी करीन यावेळेस नक्की. पण तू कोपू नकोस रे बाबा, तू कोपू नकोस. मालू हे मालू, अगं खरं तर माझं चुकलं मालू. हो, तुमचंच चुकलं. का केलात मला आग्रह? का ती बासुंदी पुरी का म्हणून असं का म्हटलात? तरी माझं मन सांगत होतं नको 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 मालू, खाऊ नकोस. तरी मी घालली. माझंच चुकलं, तुमचं ऐकायलाच नको होतं मी. माझा उपास मोडला आणि बघा काय होऊन बसले आता सगळं. मालू राहू दे, साखर पेरण्याची काही गरज नाही आता. माझ्या मेलीचं नशीबच फुटकय, त्याला कोण काय करणार. मलाच आकाश ठेंगणं वाटायला लागलं होतं, गर्व झाला होता.
पण देवानी बरोबर गर्वाचं घर खाली केलं. अगं असं नाहीये मालू. राहू दे आता, घरी जाऊया आपण. माझ्या नशिबात जे असेल ते होईल. तर नशिबापुढे कोण काय बोलणार? मालू अगं मी खरं तर तुझा वाढदिवस विसरलोच नव्हतो. तुम्ही साफ विसरला होतात. अगं नाही खरंच मी विसरण्याचं नाटक करत होतो. असं तुम्ही का कराल? तुला सरप्राईज द्यायचं होतं. म्हणजे? सरप्राईज म्हणजे सुखद धक्का. नाही कळलं. ते बघ, म्हणजे तुझा वाढदिवस माझ्या लक्षात असता तर आपण तो साजरा केलाच असता की नाही? साजरा करण्याबद्दल काही नाही हो. साधा लक्षात जरी राहिला असता तरी भरून पावले असते मी. अगं असं नाही, तुझा वाढदिवस माझ्या लक्षात असता तर मी साजराच केला असता. पण जर माझ्या वाढदिवस लक्षातच नाहीये आणि तरी मला साजरा करायचा आहे, पण लक्षात आहे आणि नाही असं दाखवायचंय, तर वाढदिवस तर साजरा केला असता आणि तुला सुखद धक्काही बसला असता आणि वाढदिवस झाला असता. नाही का? आणि मी हे आणणार होतो तुझ्यासाठी, केक. केक, त्यावर मेणबत्त्या अशा लावायच्या आणि विझवायच्या. अशा विजवायचे असतील तर मला हवायच्या कशाला? मालू अगं काय बोलते? अगं म्हणजे मला ना इंग्रजांच्या पद्धतीने असा वाढदिवस साजरा करायचा होता. म्हणजे आपल्यासारखं ओवाळायचं नाही? नाही ग अगं, मला ना इंग्रजांच्या पद्धतीने असा वाढदिवस साजरा करायचा होता. केक कापायचा होता, मेणबत्त्या विझवायच्या होत्या, तुला असा केकचा घास भरवायचा होता, तुला सुखद धक्का द्यायचा होता. म्हणून मी हे नाटक. खोटं खोटं खोटं. खरं खरं खरं. अगं असं नसतं तर मी स्वतःहून केकचा विषय काढला असता का? तुला कसा आवडतो? अंड्याचा आवडतो, बिन अंड्याचा आवडतो, तू खाल्लायस की नाही, खाल्लायस तर कधी खाल्लायस, नाही खाल्लायस तर कधी नाही खाल्लायस, म्हणजे नाहीच खाल्लायस, हे सगळं मी विचारलं नाही का तुला? खरंच का? अगदी खरं. मग घ्या नानींची शपथ. हा, ही मी शपथ पटकन घेऊ शकतो. नानीची शपथ. नानींची खोटी शपथ घेतलीत तुम्ही? त्याशिवाय तू विश्वास ठेवला नसतास. आणि नानींना काही झालं असतं म्हणजे? 101 वर्षांची आहे ती. ते त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट आहे ना, म्हणून. लक्षात राहण्यासारखा झाला की नाही वाढदिवस? हो बाई, तो वाढदिवस आयुष्यात कधीही विसरू शकत नाही मी. या काय मग कशी आहे तयारी? मालू माझं जरा चुकलंच. माझंही चुकलो. नाही नाही, म्हणजे हे बघ, मी यापुढे ना नक्की लक्षात ठेवीन. म्हणजे कुमुदिनीचा वाढदिवस आजच असतो ना, पण तरीही मी तुझा वाढदिवस लक्षात ठेवीन नक्की 100%. पण माझा तिथीनुसार असतो, मग दरवर्षी त्याच दिवशी असं असं सांगता येत नाही ना. सांगता येत नाही, पण तरीही जेव्हा केव्हा असेल तेव्हा मी लक्षात ठेवीन. तुम्ही म्हणालात हेच खूप आहे माझ्यासाठी. बरं तू गेली कुठे होतीस? फोन करायला. कुणाला? बाबांना. कुणाच्या? नाही अगं, म्हणजे तुझ्या वडिलांकडे फोनच नाहीये ना, म्हणजे मग कुणाला फोन करत होतीस? हो, शेजारी केला होता फोन. हा का? आई बाबा ओवाळतात ना वाढदिवसाच्या दिवशी दरवेळेस. आठवण आली. पण मालू, तू मला माफ केलंस ना? हो. आणि तुम्ही? नाही, पण तुझं कुठे काय चुकलंय? नाही हो, तरी म्हणा केलं माफ. पण इथे हनीमूनला आलोय हे नानीला अजिबात कळतं कामा नये. आणि आपण नाहीच चालू होत हनीमूनला, आपण कुठे आलोय? नवस फेडायला. तुझी ताई गेली आहे नवस फेडायला. नवस? कोणता नवस? अरे तुझा बापच बोलला होता नवस. अहो, माझा बाप फक्त मला बोलतो, नवस नाही बोलत कधी.